नमस्कार. मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया. अनुभवामृत, स्वरचित अभंग आणि त्याचं विवेचन, भाग 5 ला. आजचा पहिला अभंग. प्रयत्नांची पराकाष्ठा, यशाचे गमक, हेच सूत्र एक अवलंबवावे. प्रयत्न वाळूचे कणकण रगडिता तेलही गळे, ही म्हण आपण सर्वांनी ऐकली असेलच. प्रयत्न करून मिळालेले यश हे खरं यश. यश मिळवण्यासाठी कुठलेही शॉर्टकट्स नसतात. मग ते धागे दोरे अंगठ्या असो वा व्रतवैकल्य नवस शांती असो. हे गमक ज्यांना समजलं तेच अबाधित अशा यशाची चव चाखू शकतात. आजकालच्या डिजिटल आणि फास्ट फूडच्या जमान्यात वाट पाहणंच दुरापास्त झालंय. आजच्या तरुणाईला प्रत्येक गोष्ट ही फटसरशी हवी असते, आणि ती जर तशी नाही मिळाली तर मग ही तरुणाई लगेच सोकॉल्ड डिप्रेस होते व व्यसनाधीनतेकडे वळते. एखादी गोष्ट मिळायला वेळ हा लागतोच, व त्यामुळे आपल्यात संयम हा असायलाच हवा. आजच्या तरुणाकडे संयम नसण्याचे कारणही आपल्या सभोवतालचं वातावरण हेच आहे. बऱ्याच वायफळ गोष्टी चटदिशी या तरुणाईला मिळत असतात, आणि त्यांना मोठं करतानाही आपण ते जे मागतात ते लगेच पुरवत चाललो आहोत. त्यामुळे त्यांना एखादी गोष्ट मिळण्यासाठी वेळ द्यावा लागतो हेच शिकवलं जात नाही. आयुष्यात यशाचं उच्च शिखर गाठायचं असेल तर सतत प्रयत्न करत राहणं ही वृत्ती अंगी बाणवली गेलीच पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर ही मन लक्षात तर ठेवाच, पण आचरणातही आहे. आजचा दुसरा अभंग. मन ठेवू प्रसन्न सुख समृद्धीचे कारण, व्यर्थ चिंता ही अकारण भविष्याची. मन विचारांचे माहेर त्याची दिशा द्या योग्य, उत्कर्षाचा रे मार्ग सापडेल. सर्व दुःखांचं कारण मूळ हे आपलं मन आहे. तसंच ते सुखाचं आनंद देण्याचंही साधन नक्कीच आहे. आपल्याला हे मर्म ओळखता आलं पाहिजे आणि त्यावर काम करता आलं पाहिजे. जे सतत या ना त्या कारणाने दुःखी, अपयशी, नकारात्मक विचार, भावना यांनी ग्रासलेले असतात, कारण त्यांना त्यांचं मन नियंत्रणात ठेवता येत नाही. जे स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवतात तेच जगावर वर्चस्व गाजवतात. आपण सतत काही ना काहीतरी विचार करतच असतो. मग ते बरे वाईट अशा दोघांचं मिश्रण असतं. त्यापैकी कोणत्या चांगल्या विचारांवर आपल्याला काम करायचं आहे आणि कोणते आपल्याला बाजूला सारायचे आहेत किंवा दुर्लक्षित करायचे आहेत, हे फक्त आणि फक्त आपल्याला स्वतःलाच ठरवता आलं पाहिजे. आणि हे केव्हा जमेल? जेव्हा आपण आपल्या मनावर काम करू तेव्हा. आपल्या मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला आपण कशी योग्य दिशा देऊ शकतो किंवा दाखवू शकतो, हे सर्वस्वी आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. यावर कोणीही दुसरा जबाबदार नाही. म्हणजेच काय, तर आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्याच्या प्रत्येक परिणामाची जबाबदारी ही आपली स्वतःची असते, दुसऱ्याची नाही. हे ज्यावेळी उमजेल त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने मुक्त होऊ आणि आकाशी उंच भरारी घेण्यास सज्ज होऊ. कसा वाटला आजचा भाग? नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागासोबत. तोपर्यंत नमस्कार.